हे जे दररोज आपलं राशी भविष्य बघतात पेपरमध्ये, येडे वाटतात काय? 100%. अति भविष्य बघितले की ती माणसं 99% मेंटल होतील. ज्योतिषशास्त्रावर किती टक्के विश्वास ठेवावा? 60%. आता हे काय 60% कुठनं काढलं? अनेकदा फटीचर लोक ज्यांचं आयुष्यात काही घडलेलं नसतं, लग्न होतं आणि एकदम भाग्यच बदलतं, आयुष्यच बदलून जातं. असं का होतं? पत्रिका बघायला पाहिजे लग्नाच्या आधी. हो. पत्रिका बघून लग्न केलं तर या जगातले डिवोर्स कमी होतील. एखादं उदाहरण द्या ना की तुम्ही पत्रिका बघितली, तुम्हाला वाटलं याच्या आयुष्यात हे नक्की घडणार आहे, पण काहीच घडलं नाही, सगळं बदललं. नाही, असं होत नाही. एवढं प्रिडिक्शन नाही चुकलं कधी? नाही. कर्म मोठं का भाग्य? कर्म. तुम्ही ज्योतिषी आहात आणि तरी असं म्हणताय. कर्म. ग्रहांना कंट्रोल करण्याची ताकद या तुम्ही घातलेल्या अंगठ्यांमध्ये किंवा काय खड्यांमध्ये असते? हे जे खडे माणसाचं भाग्य बदलायचं, हे स्वतः खाणीत का पडलेत? मला सांगा, हे बाहेर फॉरेन मध्ये कोणी ज्योतिषशास्त्र बघत नाही, त्यांचं बरं चाललंय. तर मंडळी, अंगात किडा असणारी लोक असतात ना, ती कुठला तरी वेगळाच विषय घेतात आणि उगाच कॉन्ट्रोवर्सी क्रिएट करतात. अशीच कॉन्ट्रोवर्सी आज मी क्रिएट करणार आहे. कारण ह्या जगात दोन प्रकारचे व्यक्ती असतात. एक ज्यांचा ज्योतिषशास्त्रावर प्रचंड विश्वास असतो आणि दुसरे ते जे म्हणतात काहीही, म्हणजे हे काहीतरी थोतांड वगैरे काय असं त्यांना वाटतं. मी ह्या पेठांमध्ये फिरत असताना एक वेगळाच माणूस मला पुण्यातल्या पेठांमध्ये दिसला आणि म्हणलं या वाढीव माणसाला या कट्ट्यावर आणलंच पाहिजे. सो आज आपल्या कट्ट्यावर आलेले आहेत नानासाहेब रणधीर. नाना, खूप खूप धन्यवाद, तुम्ही आमच्या पॉडकट्ट्यावर आलात. आपल्याला भेटून फार बरं वाटलं. वा, क्या बात आहे. सो नाना म्हणजे कसबा पेठेच्या शेजारी सोमवार पेठ, बरोबर? सोमवार पेठेत ते लोकांच्या कुंडली बघतात, ज्योतिष वगैरे बघतात. आणि जेव्हा मी पहिल्यांदा त्यांना भेटायला गेलो होतो, मला असं झालं की अरे, हा माणूस ज्योतिष शास्त्रातली लोक जसं बोलतात तसं काहीच बोलत नाहीये. बरं, यांनी मला कुठली रेमेडी पण दिली नाही. मला आधी यांच्यावर विश्वासच बसेना. म्हणजे ज्योतिष शास्त्राला नावं ठेवणारा पहिला ज्योतिषी. म्हणून मी नाना साहेबांकडे बघितलं आणि म्हटलं नानांना आपल्या कट्ट्यावर आणूया. तर नाना, पहिलाच विषय आहे, पहिलाच प्रश्न माझा आहे की ज्योतिषशास्त्र थोतांड आहे का? नाही, ज्योतिषशास्त्र थोतांड नाहीये. त्याच्यावर अभ्यास कोणी किती केलाय त्याच्यावरती डिपेंड आहे. म्हणजे ज्योतिष हे नेहमी 60% बळ असतं, 40% खोटं असतं. ईश्वराची ज्योत मनामध्ये प्रज्वलित करतो तो ज्योतिष. हे सांगतच नाहीत लोक. मग तुमची साधना काय आहे? मला उद्या शनी देओल व्हायचं तर मला व्यायाम करायला पाहिजे. आणि ज्योतिष बनत नाहीत, ते जन्म घेतात. ज्ञानेश्वर संत काय जन्म घेतला त्यांनी, बनले नाहीत ते. तुकाराम बनले नाहीत, जन्म घेतलाय त्यांनी. हे एकदाच होणार. शिवराय जन्म घेतलाय त्यांनी, तुमचं आमचं भाग्य उदित करण्यासाठी. आणि काही माणसांचं असं, ज्यांचे शनी तुळेत, मकरेत, कुंभेत, हे जन्म घेऊन येतात. जे यांची शनी उच्चीचे असतात त्यांचा पूर्वार्ध हा ते घेऊन आलेले असतात, वेड्यातली वेडी माणसं सरळ करण्यासाठी. त्यामुळे त्यांचं इंडिव्हिज्युअल लाईफ शून्य राहतं. हे जे दररोज आपलं राशी भविष्य बघतात पेपरमध्ये, न्यूजपेपरमध्ये, येडे वाटतात काय? 100%. अति भविष्य बघितले की ती माणसं 99% मेंटल होतील. का? काय काय चुकीचं आहे त्यात? ज्योतिष फक्त आधार घेण्यापुरतं मर्यादित ठीक आहे, त्याच्या आहारी जायचं नाही. तुम्ही तुमच्या कर्माने काही बनू शकता. म्हणून आरशासमोर असं आहे, तुम्ही नानासाहेब काही करू शकता म्हणले की तो करणार. यस, आय मस्ट बी, करणारच. ज्याचं उमेद आहे तोच हे बोलू शकतो. मग त्यासाठी मी असं क्रिकेटर होईल का? हो ना, काय प्रॉब्लेम आहे तुला? पण पत्रिकेत तर नाहीये त्याच्या. नाही ना, होऊ शकतं. जिद्द आहे ना बुलंद, हिम्मत आहे, मदत आहे खुदा. हिम्मत तुमची काय म्हणते? मला करायचं हे सगळं, विचार नाही करणार मी. जेव्हा आपण ज्योतिष हा शब्द ऐकतो, मला हे ऐकायचंय की डेफिनेशन काय ज्योतिषची? ज्योतिष या शब्दाची डेफिनेशन काय आणि ते कुठं, सगळ्यात आधी कुठं लिहिलंय? काय कोणतरी परंपरागत सांगत आलंय म्हणून आपण सांगतोय? त्याचा कुठं आहे का, उल्लेख आहे का पुराणात? 18 पुराण आणि 4 वेद ह्याच्यामध्ये वास्तू उल्लेख केला आणि ज्योतिषाचा उल्लेख केलेला आहे. आपण ते फक्त घेत नाहीये, आपण मनावर घेत नाही. आणि प्रत्येक ज्योतिष प्रोडक्शन सारखं राहणारच नाही कधी. जर शाळेत तुमचे 50 विद्यार्थी बसलेत आणि त्यातले 1 नंबर पहिल्या नंबरने का पास होतो? ते ग्रह म्हणून का त्याचा फोकस म्हणून? मला माहिती की मला पैसेच कमवायचे आहेत, पण आध्यात्मिक सोडून नाही. हिसकावलेलं धन आणि दुसरी बायको जास्त टिकत नाही, ते अनुभव घेतले ना. मग आता अनुभवाचा किडा आहे का माझ्यात? हो.
मग मी अनुभव सांगितले लोकांना पटन ना पटो काय घेणं नाही. पैशांसाठी जो माणूस ज्योतिष बघेल किंवा कुठलंही काम करेल त्याला वाचायचे टिकणार नाही. ज्योतिषशास्त्रावर किती टक्के विश्वास ठेवावा? 60%. आता हे काय 60% कुठनं काढलं? कारण घरात असेच नाही जन्मवेळ कोणाला वेदात्यालाच माहिती असते. तुम्हाला वेळ नाही. नाळ कापले म्हणजे वेळ नाही. पोरगं रडले म्हणजे वेळ. आईची नाळ त्याला तुटली मग ते पोरगं किती वेळ रडत नसतं ना. मला सांगा 9 महिने 3 दिवस 9 महिने 9 पोरगा होतात. मग बाकी ते 2 महिने 27 दिवस चंद्र कुठल्या राशीत होता. मग वर्ष भविष्य कसं काय सांगताय तुम्ही? तर त्या घरांची डिग्री आहे. काही ग्रह मृत असतात. कशात मृत? 6, 8 आणि 12 ठिकाणी चंद्र गेले की मृतपत्रिका होऊन जाते. मग काय होतं ह्यांना स्त्री सुख मिळत नाही. रविराव एक डोकं सणकी. मग होऊ द्या ना मग प्रत्येक घरांची आपल्या स्वतःच्या स्थानापासून 3, 5 आणि 7 ह्याच्यावर पूर्ण दृष्टी असते आणि तो ती कामं करतात. 1 सेकंदाने तुमचं भाग्य बदलतंय. फक्त ज्योतिष आधारे ह्या मनाला समाधान वाटते. एक्झॅक्ट कुठली वेळ असते जी कुंडलीसाठी धरायची असते? पिंडी ते ब्रह्मांड असा एक शब्द आहे. आई वडिलांच्या शुक्राणूपासून जो पिंड निर्माण होतो तो शुक्र, तो कुठल्या राशीत होता, तो किती डिग्रीमध्ये होता आणि त्यांची आता सध्याचं चाल काय त्याच्यावर त्याच्या आयुष्याची घडण दिलेली असते आणि त्यानुसार आता काही लोक आम्हाला सीझर विचारतात, नाही ह्या वेळेला सीझर योग्य आहे का? अरे तुम्ही देवाच्या विरुद्ध काम चाललंय. मी जरी वेळ दिली ना 11:23 तर विद्यार्थ्यांनी ते अगोदर ठरवलेलीच आहे. मी सांगितलेलं नाही ते. कलियुगाचे डॉक्टर म्हणजे देव. ज्योतिष फीडबॅक पण डॉक्टरीमध्ये ज्योतिषाने लक्ष नाही घालायचं कधीच नाही. अजिबात नाही. त्यांना सतत त्या पेशंटच्या इथं तर घरांची तिथं काय करायचं. मग डॉक्टर काय करतात ऑपरेशन केलं की सांगतात आता ऑपरेशन झाले आपला आता बाकी सगळं देवावर डिपेंड आहे. मग खाली ती गणपती मूर्ती ठेवली असते. मग तिथं जी माणसं मरतात त्याला काय म्हणायचं? वास्तुदोष, कर्मदोष. आता बागेश्वर बाबांचं चाललेलं आहे. ते काय म्हणतात तुमचा इष्टदेव नीट करा. मला तो सांगतो जर राम जन्माच्या अगोदर वाल्मिकांना ते ऋषीकडनं ते लिहून घेतलं म्हणजे तो कोणतरी त्यांना सूचना देत होतो. कोण होतं मग? मारुतीच होता ना. तसं त्यांना ते इष्टदेव सांगतात. पण ते म्हणतात मी प्रत्येक देवाकडे बघत नाही. मी बोलत असताना मला त्या प्रेरणा होतात. तसं आम्ही प्रिडिक्शन करत त्या प्रेरणा होतात. जे समोरचे प्रेरणा होत असताना मी तुमच्या झोळीत 1 किलो भरणार तुमचं झोळी फाटते त्याला काय करणार? म्हणून मंदिरात जाणे किंवा ज्योतिषांपर्यंत आत्मशुद्धी करून घेणे. ज्या ज्योतिषांचं पैशाकडे बघून जर प्रोडक्शन असेल तर 100% ते चुकीचं राहील. तुम्ही नाही घेत पैसे? छे माझी पत्रिका बघते ती यातशी काय नाही घेऊन जा पैसे माझ्याकडनं. तुम्ही दिल ते दक्षिणा. पैशाला सोडू नका तुम्ही. गरिबांना पोटभर द्या. कसं ओळखायचं कुठला ज्योतिषी चांगला आहे, योग्य आणि कुठला अयोग्य आहे किंवा फसवतो? सगळे ज्योतिष चांगले असतात. फक्त वृत्तीत बदल आहे. पिंडातला बदल आहे. उद्या माझं पिंडच माझा पंढरपूरचा असेल तर मी चुकीनं जाणारच नाहीये. म्हणजे दुसरं ज्योतिष खरं आहे आणि एका ज्योतिषाचं मत दुसऱ्या ज्योतिषाला पटेल याची गॅरंटी नाही. हे असं का असतं? कसं असतं वर्गात 50 विद्यार्थी येतात पेपर लिहितात सगळ्यांची उत्तर एकसारखी येणार नाही. त्यांनी जो अभ्यास केला त्याचं माइंडमध्येच गेलं त्या पण तो रायटिंग करतो आणि ज्यावेळेस त्याला प्रचिती येते मग तशी गर्दी लागते त्यांच्या मागं. म्हणून बोर्ड आणि कार्ड कधी लावायचं नाही. माझं कधी बोर्ड कार्ड नाही. फुल उमललं की सोगंद घेत भुंगे येतील त्यांना आमंत्रित करू नका. संतांचं कुठं कार्ड आहे का? नाही ना. कार्ड देणं म्हणजे इतर वेळेस लोक दात करतात. मला ते चालणार नाही. बऱ्याचदा असं बघण्यात येतं माहित नाही का असं घडतं. अनेकदा फटीचर लोक ज्यांचं आयुष्यात काही घडलेलं नसतं लग्न होतं आणि एकदम भाग्यच बदलतं आयुष्यच बदलून जातं. असं का होतं? स्त्री शिवाय भाग्य देणं सप्तमात शनी असेल स्त्री शिवाय भाग्य देणं नाही. पण इतक्या जणांचं कसं काय असं होतं? हो मग त्या पुन्हा लग्न तुम्ही काय पत्रिका बनवून होत नसतं. लग्न वरूनच जन्मगाठ आलेले असतात आणि उद्या त्या मुलीच्या भाग्याने तुमचं भाग्य बदलला मग त्यासाठी त्याचा धनात शुक्र पाहिजे पंचामत शुक्र पाहिजे एकादशात गुरु पाहिजे ओमकार सारखा करकेचा नवमस्थान मजबूत पाहिजे तर तिचं मजबूत असेल पण ती पत्रिका तिची तुमच्यासाठी चांगली स्वतःसाठी नाही. हिरा कधी म्हणतो का माझा मुली आहे? त्याचा लग्नाचा विषय आलाच आहे तर एक मंगळ नावाचं प्रकरण असतं काहीतरी. तर ते मंगळ दोष मंगळ आहे मुलीमध्ये नवरा मरून जाईल असं काय 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 असतं हे मंगळाचा एवढा काय म्हणजे हा मंगळ हा अंगारिक ग्रह आहे. ह्याचं काम स्फोट करणे. मंगळामुळे घटस्फोट होतो
मंगळामध्ये फिजिकल भावना असंतुलित राहतात. मंगळाला मंगळाची पोळी केल्यानंतर त्यांच्या भावना चरबी असते ती एकमेकात समान राहते. ह्याच्यातनं कोणी मरत नाही. म्हणजे दोघांना मंगळ असेल तर प्रॉब्लेम नाही. हां. आणि समजा मी मंगळाची पोरगी आहे, तर काही होत नाही. तुमच्या फिजिकल मजबूत आहे तर का बघा ना. तिला मंगळ तर ती भावना जी असो, तुम्ही कमी पडता कामा नये. म्हणून मंगळाला मंगळाची मुलगी. त्यातनी कोणी मरत नाही. नाही ते म्हणणार नाही असं काही सासवलं खराब, काही होत नाही. अरे तुम्ही कर्म घेऊन आलाय ना. तिचं कर्म वेगळं, तुमचं कर्म वेगळं आहे. मरण्याचा काय संबंध येतो? उलटं ती पोरगी तुमचं भाग्य बदलायला आली ना, किंवा तो तुझ्याशी लग्न केलं, त्याचे घर चांगले, तुझं भाग्य बदलेल. समजा केलं तर काय होणार आहे असं म्हणून? तशी मी ट्राय केलेले आहेत. कित्येक संसार नीट आहेत. मंगळ असणाऱ्या मुलीमध्ये असं काय असतं की लोक घाबरतात? गरम डोकं राहतं. आणि त्यांच्या बोलण्याची स्टाईल, बघण्याची स्टाईल हे त्या लेवलचं बाईच्या बरोबर पुरुष राहतात. आणि पुरुषाचा तर अजून अंगारिक योग राहतोच. मग 2 पैलवान समोर उभा केले ना, तर ते बरोबरी होऊन जाते. समजा ही मंगळाची पोरगी हक्क नसेल, त्याला झुकवणार असते. मग काही लोक असतात ना, सगळं बायकोला विचारा. पण मंगळाच्या ज्या बायका नाही आहेत त्याही आपल्या नवऱ्याला झुकवतातच की. नाही. मग त्यासाठी शनी उच्चेच असतो. म्हणून मंगळ काय मंगळ धरू नका. तेच सांगतो ना मी. मंगळ दोष धरूच नका. मंगळ काय करत नाही तुमचं. मग मंगळ खराब असेल तर शुभमंगल सावधान का म्हणलेलं आहे. स्त्रीला मंगळ, माणसाला कुठे आहे? माणसाने काय करायचं? त्याला कसं काय ओळखायचं? मग आम्ही पत्रिका बघतो. मी प्रोडक्शन करताना मी हातचा ठेवून बोलतो कधी-कधी. कारण आता माझ्या लक्षात आलं की लोकं ते डोक्यात धरून बसतात. मग ते ऊर्जा चांगली उमेद ते खचून जातील. मला माहिती आहे की हा पत्रिका योगच नाही आहे तसा. तू प्रयत्न कर, होऊन जाईल. बाकी संस्था तुझी सेवेला आहे. आधार मिळाला. कधी-कधी बुडत्याला काडीचा आधार मिळतो. बुडत्याला काडीचा आधार काडीचा मिळतो. आधार मिळतो. हम्म. काडीने माणूस बुडणं हे त्यालाही माहिती आहे. पण तो म्हणतो ही काडी नाही, काठी आहे. मग ह्याच्यात तरणार. पत्रिका बघायला पाहिजे लग्नाच्या आधी? हो. Come कंपल्सरी on. पाहिजे. राम सीतेने नाही बघितली का? मग राम सीतेने बघितली असती तर वनवासात कशाला गेले? त्यांचं भाग्य लिहिलेलं होतं पहिलेच. का बघितली पाहिजे पत्रिका? त्याचं रिझन आहे की तुम्ही काय करता, तुम्हाला ते स्पीड ब्रेकर आहे. आता रस्त्यात प्रत्येक ठिकाणी टर्निंग स्पीड ब्रेकर कालवले. बाबा राईट मारा, इथं मारा, स्लो आला, घाडी घाट आहे. मग डायरेक्ट घाटातनं गाडी जाणार खाली. तुम्ही त्या बघून स्पीड कमी जास्त करायचं. जर नुसते असे सायकल चालवलं तर काय होईल? वळणं का दिलेली आहेत? जे चढ आहे त्याला उतार निश्चित आहे. एखादी पत्रिका तुम्ही अशी बघितली आणि तुम्हाला दिसतंय की त्यांचं लग्न होणं अशक्य आहे, पण तरी त्यांनी लग्न केलं आणि चांगला संसार केला, असं झालं? आहेत ना असे चांगले संसार झालेले बघितले आणि वाटोळ झालेले सुद्धा बघितलेले. सांगा की एखादं उदाहरण. नाही ते नावं घेतलं मग ते नाही, नावं न घेता म्हणजे की बाबा XYZ एक व्यक्ती होती आणि लग्न साईन होतं, ह्या लग्नाला माझी मान्यता नाही. ते पत्रिका आम्ही बघून लग्न करणार. करा. पत्रिका बघून सांगितलं. हो. ते सुद्धा त्यांची बायको हयात असताना जवळ बसले नवरा बायको. म्हणले ह्यांच्या पैता हा घटस्फोट नाहीये, पण याचं अशा व्यक्तीच्या नावाशी यांचं जमणार आणि याचं भाग्य बदलणार. फक्त यांनी झुकून राहायला पाहिजे. मग ते म्हणे नाही देवाशपथ मी असं काही नाही. ओके, हरकत नाही. काही दिवसानंतर त्यांना कामाची गरज आली, मग त्या कामामध्ये त्यांच्यामध्ये कुठेतरी प्रेम जमलं म्हणा, हे म्हणा. मग उद्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर. हां. पहिला घटस्फोट न जाता दुसरीकडे सेटिंग लागली. परंतु त्या व्यक्तींचं मला कल्पना होती की यांचे 200 ठिकाणी अफेअर्स आले. कारण ते जर तो माणूस वाईट म्हणावं तर त्या सगळ्या पत्रिका माझ्याकडेच बघायला आल्यात. मग त्यांना तुम्ही ह्यांचं पत्रिका बघता, लग्न करायचं आहे का? नाही असं काही नाही आहे. कारण मला माहिती त्याचा घटस्फोट झालेला नाही आहे. मला हे माहिती आहे की त्याचं बाहेर लफडं आहे, पण मी लाईव्ह बघितलेलं नाही आहे. पण कानी खबर आहे. बघणं आणि ऐकण्यात फरक होता. मग आमच्या यजमानानं सांगितलं, मग हे बघा तुम्ही तुमच्या पद्धतीने. मग ते आत्ता सगळं पकडली बाबा सदर वारंवार संबंध आल्यानंतर एखादा आणि समजा एखादा गर्भात झाला किंवा गर्भात काय करा, मग त्यांनी लग्न केलं. लग्न केल्यानंतर गजकेसरी योग हा मोठा समोरच्याला टोचत होता. ना तुम्ही नेहमी त्यांना गजकेसरी म्हणता. तुमची पद्धती फटीचर आहे. मग ते त्यांना टोचत राहिलं. मग आता काय करायचं? वारंवार त्यांच्या डोक्यात एक घर निर्माण झालं की नाना फक्त मोटिवेट फक्त त्यांच्या मानलेल्या मुलीलाच करतात. म्हणून तूही दत्तक आहे, असं काही नाही. पण तुझी पत्रिका तेवढी नाही. तू स्त्रीशिवाय भाग्य नाही. तू स्त्रीचा मान कर, व्यवसाय कर. मी त्या युगातनं गेलेलो आहे ना. मी झुकतो, तूही झुक थोडासा. तुझी पत्रिका माझी जवळपास सारखी आहे. नाही असं काय होत नाही. आज अशा परिस्थितीत आहे की कधी संसार मोडेल याची गॅरंटी नाही. मग ते म्हणतात नाना तुमच्यामुळे झालं. अरे मी उद्या जाऊन तो विहिरीतून मारणार का उडी?
म्हणजे चांगलं झालं तर तुझ्यामुळे झालं, वाईट झालं तर तुमच्यामुळे झालं. ही अशी लोकांची टेंडन्सी आहे. असं झालंय कधी की तुम्ही एखादी पत्रिका बघितली, लव्ह मॅरेजसाठी दोघं प्रयत्न करत होते. तुम्ही सांगताय नका करू तरी केलं. आहेत ना, काय झालं होतं? घटस्फोटच. किती दिवस? काही काही तर 2 दिवसात झाले, काही 8 दिवसात झालेले आहेत. पत्रिका न हो. बघितल्यामुळे 1.5 2 महिन्यात दिवसात झालेले आहेत. पत्रिका न बघितल्यामुळे 2 हां. दिवसात हो. घटस्फोट. असे गेले म्हणून आता काय झालं? आणि पत्रिका आली माझ्याकडं. "नाना माझी प्रोडक्शन." नाही म्हणलं, "आता नाही प्रोडक्शन का?" नानांना सांगा ना, "नाही प्रोडक्शन." "अरे काय तुझ्या पत्रिकेत असं आहे." "नाही, नाही आता मी बदली करून दाखवतो." "कर." मी भाग्य बदलून दाखवतो. "बदल." एखादं उदाहरण द्या ना नाना, की तुम्ही पत्रिका बघितली, तुम्हाला वाटलं याच्या आयुष्यात हे नक्की घडणार आहे, पण काहीच घडलं नाही, सगळं बदललं. त्याचं आयुष्य पत्रिकेत लिहिलंय तसं काही घडलंच नाही. असं झालंय? नाही, नाही असं होत नाही. एवढं प्रिडिक्शन नाही चुकलं कधी? नाही. कारण मग ज्योतिष लोकं बघणारच नाहीत मग. ग्रह ही त्यांचा खेळ करणारच. सुरुवातीच्या काळात पण झालं असेल ना? नाही. तुम्ही तुमच्या पत्रिकेचं मला उदाहरण दिलं होतं. म्हणजे मी बघितलं नाही. मी म्हणलं एवढी माझी प्रगती कशी झाली? आता संगीता पत्रिकेत लोक योग दिला बायकोच्या, की त्याचं लग्नानंतर भाग्य होते. मग तिचं पहिलं लग्न झालं, मग त्यांचा का नाही भाग्योदय झाला? हां, का झालं मग असं? मग त्याचं कारण काय? की त्यांच्या पहिल्या मालकीने मरताना त्यांच्या बायकोचा जुना फोटो खिशात ठेवला होता. ज्याने ज्याने आपल्या बायकोला फसवलंय त्यांना धुणं भांडी स्वयंपाकच करायला लावलं पाहिजे. मी करतो, करणारच. पाय दाबून देणार. तिथं मला सगळं काय जाणवतं. महिला दुःख सांगत नाहीत. मी ऑब्झर्व्ह केले. आमच्या सासूबाई मेल्या, माझी आई मेली, संगीताचे वडील मेले, भाऊ मेला. आज रात्री 3 वेळा चेक करतो, की तू तब्येत कधी आहे का? म्हणजे हा स्वार्थच ना शेवट. तुम्हाला कोण विचारत नाही, शेवट बायकोशिवाय पर्याय नाही. आणि स्त्रियांनीच नेहमीच सहन करायचं. अशी जी रीत आहे ना, ती मी बदलतोय आता. मी चुक्या सुधारण्याचा प्रयत्न केला. तुम्ही जे आता स्त्रियांबद्दल एवढं म्हणतायत, मी तुम्हाला मगाशी म्हटलं, की स्त्री आयुष्यात येते आणि आयुष्य एकदम बदलून जातं. पुरुषाचं पुरुषाचं सामर्थ्य हे स्त्रीच्या पत्रिकेमुळे अजून ग्लोरिफाय होतं का? असं काही असेल का त्याच्यामागे? आता पण जेवढा इतिहास घडलाय ना, तर स्त्रीमुळेच घडलाय. आणि स्त्रिया स्वतःचं मनोगत कधी मांडत नाहीत. ज्या माणसाला मी कधी आयुष्यात बघितलं नाही त्याशी लग्न करायचं असतं. आपण मग ठरवतो, हा पास आहे म्हणतो. तिला कधी विचारलं का पास आहे का? एक दिवसाच्या निर्णय पत्रिका समोर बघितल्या मुलगी पास म्हणून सांगते आणि त्याच्या आयुष्याचे नंतर 7-12 उतारे तयार झालेले असतात. मग चेहरापट्टीवर. मग त्याला सांगतो, "बाबा या पत्रिकेत असा योग आहे. या पोरीने धुणं, भांडी, स्वयंपाक काही करायचं नाही. यांचे ग्रह उच्चीचे आहेत." "नाही, नाही असं काही नसतं." "मग करा." जगात असं कुठं नाही की जिथं पती-पत्नी वाद होत नाही. जिथं वाद होत नो तिथंच प्रेम जास्त असतं. पत्रिका बघून लग्न केलं तर या जगातले डिव्होर्स कमी होतील? प्रयत्न केला तर होतील. प्रयत्न केला तर. का जर असं? मी मला सांगा, आता मी म्हणलं नाही, हा डायव्होर्स करायचा नाही आणि एखादा जिद्दीला नाही मला डायव्होर्सच करू शकतो तो सामर्थ्य पत्रिकेत आहेत का कर्मामध्ये? कर्मामध्ये. आणि हम्म. कर्म तुम्हाला मोटिवेट करतं. हम्म. काही लोकांचे घटस्फोट होऊन सुद्धा परत त्यांनी संसार केलेले आहेत तिथंच. अशी काही उदाहरणं आहेत माझ्याकडे काही. जज आहेत त्यामध्ये, डॉक्टर्स आहेत, भाई लोकं आहेत. कर्म मोठं का भाग्य? कर्म, तुम्ही ज्योतिषी आहात आणि तरी असं म्हणताय. कर्म. म्हणून इष्टदेव एक नीट पाहिजे त्याला कर्म म्हणतात. आणि तुम्ही ज्या स्वतःला स्वतः ओळखत नाही, तुमचं आत्मनिरीक्षण करा. निर्विकार भक्ती करा. यश तुमच्या हाकेच्या अंतरावर आणि तुम्ही यशवंत होणार. मग यशवंत कधी होणार? तुमचा गुणाचं काय असं पाहिजे ना? मग गुण काय गिरवून येतात का? गुण कमवून मिळतात. तुम्हाला 100 पैकी 25 गुण कशात पडले? अभ्यास केला म्हणून पडले ना. गुण कमवायचे असतात. असं शक्य आहे की कर्मामुळे भाग्य पण बदलता येतं? हो. ते संत काही करू शकतात. अशक्य शक्य करतील स्वामी तेच म्हणतात. मग स्वामी विभूती द्यायची म्हणजे काय होतं? विभूतीमध्ये चमत्कार नव्हता. तुमचा विश्वास पॅक करून द्यायची. माझ्याकडे ना माणूस आहे, नाना आहे ना मोठे, नाना वडील आहे ना. तो बोलतोय म्हणजे काय ब्रह्मदेव थोडी आहे. नाही ते म्हणतात ना, नाही तुम्ही म्हणलं ना 13 तारखेपर्यंत लग्न होईल, नाही झालं ना. आता म्हणलं मी ब्रह्मदेव आहे का? हे लॉजिक आहे. बाबा ह्या प्रयोगशाळेत तुमच्या घरांची जन्मतारीख, वेळ ही जर निश्चित असेल, जन्म निश्चित असेल त्यानुसार तुमचं प्रोडक्शन ठरलेलं आहे.
त्यामुळे ह्याच्यावर किती बिलीव्ह करून तुम्ही हे असं होऊ शकतं, असंच होणं असं सांगायचं नाही. मग त्याला बुवाबाजी होणार. मग काही लोकांचे खरं होतं, ते ना ना तुमच्यामुळे झालं, ह्याला बुवाबाजी होतात. ज्यांचं चांगलं होतं ते वाहवा करतील, ज्यांचं नाही का ते अपकीर्ती निंदा करत राहतील. ज्योतिष विश्वास ठेवू नका असं म्हणत नाहीये. ते तुमच्या कामापुरतं स्पीड ब्रेकर इथपण ठीक आहे. पण तुम्ही तुमचं भाग्य घेऊन आलेलं आहात. आम्ही भाग्य बदलू शकत नाही. पण शांती कर्म करण्यासाठी कलियुगाचे देव हे विप्र दिलेले आहेत. त्यांचं मंत्रपठण, बाकीचे मंत्रपठण का होत नाही मग? मग मंत्रपठणाला निसर्गाने ठराविक वेळ निश्चित केलेला आहे. ह्या वेळी एवढ्या मी तर म्हणून 3:30 ते 5 लाभयोगातच आलेलो आहे मी. राहू येणार नाही ना राहूच्या काळात. पण जर राहूने ठरवलं मला राहूच्या काळात, तर बरोबर 3 वाजता झालो. चंचलमध्येच आलो. मग त्यामध्ये फालतू गप्पा नंतर पण हे कोण करतंय? हे ठरलेलं आहे. तुझं माझी भेट आजच्या तारखेला ठरलेली आहे. उद्या माझा मृत्यू नाही तर बाहेर होणारच आहे ते. त्याचा विचार नाही करायचा तुम्ही जास्त. हे तुमचं सगळं ऐकून जेव्हा खाली कमेंट्स येतील, काही सांगतोय माणूस ज्योतिषशास्त्र काही खरं नसतं, त्यांना काय सांगाल नाना? कमेंट बी ना, तुम्ही काही जरी केलं ना, लोकांना सवय कमेंट करणे. कमेंट करणारी माणसं वाईट असं कसं म्हणणार? त्यांच्या बुद्धीच्या चातुर्याने त्याला नाही पटलं त्या गोष्टी. कमेंट करणारच तो माणूस. मग काय मी त्यासाठी माझे विचार बदलू का? माझे विचार आहे तसे घ्या, कधीच कुणाला सांगत नाही. हां, एक आहे, जर तुम्ही तुमची वास्तू जर सदोष असेल, तुमच्या ह्याच्यामध्ये साधना बरोबर असतील, तर त्या पत्रिकेतील दोषात सुद्धा परिवर्तन होऊ शकतं. एवढं तुम्ही ज्योतिषशास्त्राबद्दल सांगताय, पण मला सांगा हे बाहेर फॉरेनमध्ये कोणी ज्योतिषशास्त्र बघत नाही, त्यांचं बरं चाललंय. मला ते बघायचंच नाही ना, मग ते डोक्यात येणारच नाही मला. आपण जेवढं ज्योतिषांकडे घुसतो ना, तेवढं तुमच्या शंका वाढत जातात. तुमचं स्वतःचं कॉन्फिडन्स फेल होत जातं. मला सांगा कुठले नामदेव, तुकाराम हे ते सगळे जे होते ना, हे प्रिडिक्शन करत बसले नाही. पण त्यांचं कीर्तन करत असताना पांडुरंग स्वतः नाचत होते. म्हणून गुरु हा भक्त शोधित होतो, त्याला गुरु करायची गरज नाही. आणि कलियुगात आई-वडील हेच गुरु तुमचे मार्गदर्शक. तिथं जर हे असेल, तर तुम्हाला कधीच येत नाही. आई-वडिलांची जर शक्ती प्रबळ असेल, तर त्यांना कुठलंच काही करायची गरज नाही. तो काही करू शकतो. आणि आपल्या सगळं सुख बघण्यास आई-वडील हयात असतील, तो माणूस जगातला श्रीमंत. सगळं ज्योतिष वगैरे सगळं काहीच नाही. आई-वडिलांपुढे कोणीच नाही. 9 महिन्याच्या आत पोटात गर्भ गाता. तुम्हाला भूक लागते, तिला भूक लागते. जे तुम्ही साधना म्हणतो छत्रपती शिवरायांचा जन्म करताना जन्मात डोळे का लागले घोड्यावर बसण्याचे? कारण होते ना ते. म्हणून त्या ह्याच्यात चोखा माळ्याच्या ह्याच्यात जन्म घेताना सर्व कर्मांचा मेळ लागला म्हणून त्या पोरांना कर्ममेळा ठेवलं त्यांनी. मग तो तर त्यांनी सांगितलं चोखा मिळाला. बायको म्हणे बाळंत नाही म्हणत ठीक आहे, देव बघेल. आणि निघून जातात ते तर नाचतात. पांडुरंगाबद्दल काळजी. की याचं बाळ मग ते त्यांचं वंशज रूप घेऊन तिथे येतात ना. मग तिथं विठ्ठलाचे कपडे चंद्र बघितले त्याच विठ्ठल नाही. मग आता विठ्ठल कुठं आला? म्हणून प्रभू प्रेमात अडकलाय, आम्ही जातीत अडकलोय. तुमच्या माझ्या मनातनं जात नाही ती जात. तुम्ही मला खूप भारी उदाहरण दिलं होतं की कमरेवर विठ्ठलाने हात का ठेवलाय. हां. कमरेपासून संसार तुम्ही विटाळला की वरचा माझ्यासाठी असेल. ज्याच्यात कधी तुम्हाला आपटू देणार नाही. म्हणून विठू माझा लेकरवाळ संगी गोपाळ त्याच्या खांद्यावरच काय पांडुरंग कोणी अंगात येत नाही. चेक करून बघा. हा, पांडुरंग कधीच कोणाच्या अंगात येत नाही. समजून घे विषय. बघत नाही लॉजिक. पंढरपूरला गेल्यानंतर माझा जन्म तिथला आहे. खाली चोख्याची समाधी आहे. चोख्याची जात कुठली होती? महार. महार म्हणजे महतत्वांचा आहार. ती समाधी नामदेवाने पांडुरंगाने बांधली. मग नामदेवाची जात कुठली? ओबीसी. मग पांडुरंग म्हणून तो चोख्याच्या समाधीचं दर्शन घेतल्याशिवाय मनाने सुख होत नाही. त्याशिवाय नामाची पायरी सापडत नाही. त्याशिवाय विठ्ठल दर्शन होत नाही. म्हणून तो एकच पंढरपूरचा देव असा आहे. पुंडलिक वरदा हर विठ्ठल श्री ज्ञानेश्वर शेवट पंढरीनाथ महाराज की जय. जो देव पहिलं भक्तांना पुढे घेतो नंतर सुद्धा तो जगातला श्रेष्ठ. कोणी ज्योतिषशास्त्राच्या नादाला लागूच नाही. आहेत ना अशी माणसं. कोण वाटतं की ज्यांनी आयुष्यात कधी ज्योतिष बघू नये स्वतःच? ज्यांचे रवी उचित असतात, शनी उचित असतात ते. हे देवधर्म आणि शास्त्राविरोधात बोलतात. मी बोलू शकतो मी. पण आपटल्यानंतर तिथं झुकतो. आता असं बायकोला सगळं म्हणलं सांगितलं मी पूजा करतो आणि भीतीपोटी करतोय. मग कशाला करता? ना तुम्हाला मी बघितलंय तुम्ही पत्रिका बघता बघता एकदम स्वामी समर्थांशी गप्पा मारता. हा काय प्रकार आहे? मला तिथनं प्रेरणा मिळते.
अहो पण ते अगदी दिसल्यासारख्या गप्पा मारता तुम्ही, म्हणजे शेजारी बसले तशा नातंच गप्पा. आहे. मी माझ्या वडिलांचं नातं जोडले त्यांच्याशी. मी संत का म्हणू ना? मी नातं जोडलं. माझं आईशी नातं तसं त्यांच्याशी नातं आहे. मी माझे यजमान बघतो ना मी. तुला बैल जावयात एखादं मला त्या रूपाने बघतो, तसं देवानं त्या रूपाने. तुम्ही कुठल्या वर्गात 50 विद्यार्थी आहेत ना, ओंकार नावाचं ह्याला मी जर ओंकार हाक म्हणलं, तर वर्गात 4 ओंकार आहेत ना, पण तोच एकटा म्हणतो जो माझा पोरगा आहे. तर रोज त्याला सवय आहे. माझे महाराज महाराज हे असं करू नका. ओके. तो म्हणतोय ना, ठीक आहे. मग त्यासाठी माझा पुण्यासाठी पाहिजे ना. ते ऐकतात तुमचं? ऐकलंय कधी की एखाद्याचं खरंच वाईट नशीब होतं पण समर्थांना मला सांग. वाटत नाही की समर्थांनी कधी ऐकलं नाही. कारण त्यासाठी माझं निर्विकार भक्ती पाहिजे. मग ज्यावेळेस माझी मनस्थिती ठीक नाही, मी सांगतो आज प्रिडिक्शन करणारी माझी मनस्थिती बरोबर नाहीये. माणूस आहे मी सुद्धा. माझा पहिले काही वाद झाला असेल, काही ओझं असेल, विचित्र फोन येतात. काही लोकं चांगली बोलणार असतात, काही वाईटही बोलणार आणि ते सहन करण्याची क्षमता पाहिजे तुमच्यात. काय स्वामी समर्थ काय आहे तुमच्या आयुष्यामध्ये? हा लहान होता. अचानक हा म्हणला, त्या आमच्याकडं आत्रेवाडा होता पहिल्यांदा. आम्ही नंतर विकत घेतला होता 99ला. "काकू दार उघडा" म्हणला, "स्वामी आलेत." मग ते म्हणलं, "कसं काय?" बघितलं. दार उघडून बघतो एवढी मोठी मूर्ती कोणीतरी आमच्या ओट्यावर आणून ठेवली होती. स्वामी समर्थांची. हो, ती आजही माझ्याकडे आहे. नंतर असं बघायला म्हणजे हे काय? नाही म्हणला, "गजानन महाराज आलेत." म्हणून "कुठे?" ते आले. त्यामुळे हे प्रत्येकाने ज्या वेळेस आपल्याला संतांना त्यांची आपली गरज असते. आपल्या भाग्यात काय पडतं त्यातच ते येऊन निघून जातात. संत थांबत नाहीत कधी. हे हवं आहे. तुम्ही त्याचा आनंद किती घेता महत्वाचं आहे. तुमच्याकडे ₹1,00,000 तुम्ही 1 दिवसात करण्यात वर्षभर संपवा. देवांनी सगळ्यांचं भाग्य एकसारखं लिहिलंय. समजून घ्या विषय. तुम्ही ते कसं भोगायचं ते तुमचं तुम्ही डिपेंड आहे ते. आता विषय आला आणि स्वामी समर्थांना अनेक जण गुरुस्थानी मानतात. मला गुरु या ग्रहाबद्दल मला बोलायचं आहे. तो काय करतो आपल्या आयुष्यात? तो तो प्रबळ असला गुरु की कोणाचाही वाईट करत नाही. गुरु कोणाचंही वाईट करत नाही. कारण तो गुरु आहे. तो प्रबळ असेल तर काय होतं? तो प्रबळ असेल तर तुमची कार्यक्षमता एकदम 100% चालते आणि तो जर वीक असेल, तर तुमच्या प्रत्येक कामात अडथळे येतात. कारण गुरु बलच नाही. अहो, प्रत्येकानं गुरु आहे नाही, तर दत्तांनी 12.5 गुरु केलेत. गुरु प्रबळ पाहिजेच आहे आणि तो प्रबळ होण्यासाठी काय करायचं मग? कर्म नीट करा. मला बनायचंच नाही म्हणलं तर ते कसं शक्य आहे ते? आता मी पुष्करात चौकोनी घातला, ठीक आहे. माझ्या मनात समज झाली, आता पुष्करात माझा गुरु प्रबळ झाला. पण त्याबरोबर मला माझं कार्य बी घ्यायला पाहिजे. डॉक्टरने एक्स-रे काढला, पण ऑपरेशन दुसरं करतोय. भुलेचा डॉक्टर दुसरा आहे. औषध तिसरं देतोय. मग तुम्ही बरं झालं मेडिकलवाल्याला जाऊन सांगता का, तुमच्या आशीर्वादाने बरा झाला? पैसा देणारा ग्रह कोणता आहे? शुक्र, अच्छा. राहू, शनी. ज्यांचा शुक्र पंचमात, धनात शुक्र असते ते माणसं पैसेवालेच राहतात. सिंहस्थ शुक्र म्हणजे डोळे झाकून लग्न करा म्हणून सांगतो. हा बिलकुल चाबरा नाहीये. गॅरंटी देऊन सांगतो, हा कुठेच संबंध नाहीयेत. त्यांनी स्वतःच सांगितलं माझ्या नाही, तू तसं करू शकत नाही. नाना, आता विषय निघाला होता मध्ये आणि तुम्ही वेगळ्या ग्रहांबद्दल सांगत होता. जर ग्रहांबद्दल गप्पा मारू. ते एक शनीचा एक वेगळा ट्रॉमा असतो लोकांना आणि जेव्हा मी तुम्हाला भेटलो, तुम्ही मला म्हणलात की शनी सगळ्यात चांगला ग्रह आहे आणि तो तुमच्या इच्छा पूर्ण करणारा ग्रह आहे. मला पहिल्यांदा वेगळंच काहीतरी ऐकायला मिळालं. शनीच्या 7.5 माणसा प्रत्येकाला जीवनात 3दा साडेत येते. ठीक आहे. त्याच्यामध्ये तुम्ही केलेलं कुकर्म किंवा चांगलं कर्म ह्याची फळं देण्याचं काम शनी आहे. कारण इथून मेल्यानंतर पहिलं शनी लोकातच घेतलं जातं. त्यानंतर तुमच्या कर्मावर शमन ते काय म्हणतात, तुमची इच्छा सगळं पूर्ण करण्याचं काम शनिदेव करतात. राजादेव, राहू, शनी हे राजादेव आहेत. हे तुम्हाला त्यांनी एकदा मनात आणलं ना, त्यांनी मनात आणल्याशिवाय लक्ष्मी पैसे देऊ शकत नाहीत. कारण कलियुगाचे देव म्हणजे आता शनिदेव आणि दुर्गा माता. ह्यांना शनी गेल्याशिवाय तुमचं काम होणारच नाही. दुर्गा माता? दुर्गा माता. मग हे काय कॉम्बिनेशन आहे, शनिदेव आणि दुर्गा माता? दुर्गा माताकडे कलियुगात सत्ता दिलेली आहे. ओ. नवदुर्गातला एक अधिकार तिच्याकडे दिलेला आहे. म्हणून स्त्री जर स्वयंपाक करत असते ती अन्नपूर्णा होऊ शकते, मैत्रीण होऊ शकते, बहीण. तसं त्याची सगळी रूपं त्या रूपात तिला जर देवानं आनंद घ्यायचा असेल, तर त्या स्त्रीच्या रूपाने घेतात आणि माणसाच्या कर्मावर जर विश्वास असेल, तर त्यांची उत्पत्ती, स्थिती, लय आणि प्रलय ह्याच्यावर पुढे जातात माणसं. म्हणून शनी हा राजाग्रह आहे. तर ज्या घरांमध्ये उच्च-नीच किंवा तुमच्या ह्याचे आता तुम्हाला शनी लोकात गेल्यानंतर जर तुम्हाला जे काही अडचणी होणार असतील, त्या अगोदर आहे तुम्ही भोगून संपवा. शांती कर्माने कोणाचंही भाग्य बदलत नाही.
भोग भोगण्यास सामर्थ्य येतं. आणि एकदा तुमचं सामर्थ्य वाढलं तर तुम्ही हिरो होणारच. सामर्थ्य आहे म्हणून सामर्थ्यवान म्हणले. पत्रिकेत समजा एखादं ग्रह कमजोर असू दे ना, काय फरक पडला? नाराज होऊ नका, परत लढा. त्या ग्रहांना सुद्धा कळू द्या की याची उमेद कशी, ज्याची उमेद बुलंद असते तो यश गाठतोच. पण आज शनी महाराज नाव काढलं की फुल टेरर, शनी म्हणजे टेरर, असं काय इमेज केली? काही ज्योतिषांना असे अनुभव आलेले आहेत, त्यानुसार त्यांनी ते प्रोडक्शन केलेलं आहे आणि लोकांच्या डोक्यात फिट बसलेले आहेत. शनीला नीच ग्रह म्हणतात, असं का? ते मला आवडत नाही, कारण त्यांना मी वडील मानतो, शनी महाराजांनाच. काय कारण? कारण जिथं चूक आहे तिथं चूकच म्हणतात ते आणि बरोबर त्याला वर आणून ठेवतात. आता काही लोक बाबा शनीची मातेची जावं, शनीला जावा. अरे तुम्ही आयुष्यात गुन्हे केलेत, तुम्ही शनी महाराजांकडे मारुतीकडे जावा. मेडिटेटर कोण आहे तिकडे जावा ना. दोघांचे भांडणं, तुम्ही चोरी केलं फौजदार समज जातो, गुन्हाच टाकला तुमच्यावर. म्हणून शनी महाराजांना मारुतीने सांगितलं, जिथं माझा फोटो तुम्ही 7.5 द्यायची नाही. म्हणून करायला गेला गणपती, झाला मारुती. शनी महाराज नक्की काय करतात आयुष्यात येऊन एखाद्याच्या? शनी महाराजांना तुमचे असलेले कुकर्म, असलेलं कळत नकळत घडलेलं कुकर्म, कळत नकळत इथं कृष्णाने लिहून ठेवलेलं आहे. झाडाचं पान सुद्धा माझ्या मर्जी हलत नाहीये. मग तुमच्यातनं कुकर्म चांगलं वाईट तुम्ही कोण ठरवणार? आणि चांगलं कशाला म्हणता तुम्ही, वाईट कशाला म्हणता? समजा नीच ठिकाण, तर काय होईल नीच ठिकाणी असल्यानंतर? शनी महाराज कधीच कोणाला वाईट फळं देत नाहीत. 7.5मध्ये तुम्हाला फिल्टर करतात, त्यांच्याकडे जाताना तुम्हाला एक पुनर्जन्माची अपेक्षा करतात, पण तुम्हाला सुधारायचंच नाही ना. एखाद्याला म्हणतं दारू सोड, नाही सोडणार तो. पण तो म्हणणार, हात जोडून सांगतो, सोड बाबा दारू, बरं नाहीये. आता मी पित नाही म्हणून त्याला दारू प्यायला सांगणार नाही मी. मी चिकन तुम्ही तुमच्या मर्जीने खावा. जठराग्नी येतो. मग काय खायचं काय नाही खायचं हे सुद्धा कोण ठरवतं? हे सगळं खाणं, विधभर पोट दिलं हे डबडं हे कधीच भरत नाही आयुष्यात. आयुष्यासाठी संसारात माणूस धडपड करतो आणि शेवट तेच धड पडलेलं असतं, कोणी विचारत नाही. अतिशय महत्त्वाचा शब्द आहे. तुम्ही मात्र स्मशानात एकटे असता 6x3 मध्ये. माशा गुणगुण करत बसत असतात. तिथं विश्वमालक तुमच्या जवळ असतो. घा अनुभव. घरी माणसं पिठलं भाकरी खात बसलेली आहेत, तुम्ही तिथं बसलेला आहात. आयुष्यात कधी त्या पृथ्वीला तुम्ही झुकलेलं नाहीये, पण शेवट ती पृथ्वीच म्हणते, बाळ माझं थकून आलं असेल. मग या गोष्टीला काय म्हणता? तिला किती झुकला तुम्ही? एकदा तरी पृथ्वी मातेचा जप केला पाहिजे. पृथ्वीराज ज्या जन्मात पृथ्वी देवी होती तिथं, त्यांची पूजा करून ते पृथ्वीराज झाले. ते त्यांची हिस्ट्री का भयानक आहे. प्रत्येक जेवढी मोठे झालेत ना, त्यांच्या मागं असंख्य संकटातनं ते पुढे गेला. सम्राट अशोक झोकला का? सम्राट अशोकने काय सांगितलेलं, बाळा जिथं आपल्याला कुठला रस्ता सापडत नाही, फक्त शांत उभार आणि पुढे जा. ज्यावेळेस तुमचे सांसारिक सगळे रस्ते बंद होतात, त्यात निसर्गाचा एक रस्ता उघडा असतो, जिथं फक्त मालामाल लिहिलं असं, नेमकं तिथं तुम्ही घाई करता. मी तुमचं कर्म बदलू शकत नाही, पण विधात्याच्या साक्षीने तुम्हाला तिथपर्यंत पोहोचण्याचा मी प्रयत्न करतो. मला 100/100 पडू शकत नाही, पण मी प्रयत्न करू शकतो. मी 90 पर्यंत पोहोचणार, मी 100%. मला बदलायचंच नाही म्हणण्यात, मला सुधारायचंच नाहीये. हम नाही सुधरेंगे तर काय करणार मग तुम्ही? एखाद्या मला चॅलेंज केलं नाही, तुमचे ग्रह टॉपमध्ये असेल, मला काही करायचंच नाही, तर तो करू शकत नाही. मग आता खूप भारी विषय निघाला म्हणून विचारतो, ग्रहांना कंट्रोल करण्याची ताकद या तुम्ही घातलेल्या अंगठ्यांमध्ये किंवा काय खड्यांमध्ये असते? हे जर खडे माणसाचं भाग्य बदलायचं, हे स्वतः खाणीत का पडलेत? वा, जर का खडे माणसाचं भाग्य बदलत असतील तर हे खाणीत का पडलेत? बरोबर आहे. हे अनुभवचं ज्ञान आहे, बी प्रॅक्टिकल. हे घातल्यानंतर माझी बुद्धी हे करते, नानासाहेब तुम्ही 10 लाख खडे घातलेत, आता तुमचं भाग्यात बदल होणार. सायकलो इफेक्ट. म्हणून अभ्यास करताना इथं परशी एक अंगठा आणि हे करणे असे करायचं, आणि इथं असं मारायचं, सेव्ह होणारच. पण आता खड्यांचा विषय चाललाय, हे खडे नक्की काय करतात तुमच्या आयुष्यात? प्रत्येक खडे ह्याच्यामध्ये एक गुरुत्वाकर्षण शक्ती असते, दैविक शक्ती, त्याची प्राणप्रतिष्ठा केली जाते. हे प्रत्येकानं ह्या इथं माणसं 3,80,000 नस आहेत, त्याच्यात त्यांची प्रक्रिया काम करतात. मग शनीचं मधलं बोटच का? आता काही लोक सांगतात, हा घातलाय का, हा घालून, मी सगळे घातले. पत्रिकेत जर सगळे घरी एका ठिकाणी, मग हातात का नको? पण हे लॉजिक आहे, हे डोक्याला. मग पुष्करात चौकोनी पाहिजे,
9 राशी पाहिजे, आयताकृती पाचू पाहिजे. तुला सांगितले बुधाई महादेश आयताकृती पाचू, नसं तर स्क्रीनवर ठेव. आपण ज्वेलरी म्हणतात ना, हे खडा घेऊन बघा आणि नाही अमरावती परत आणून द्या. मग त्याचे ते निगेटिव्ह एनर्जी आले, त्याचं काय करायचं? हे घासाचं किती पण प्रत्येक दगड असतो ना किंवा कुठले खडे असतात ना, हे सामान्य असतात, पण त्याच्यामध्ये प्राण प्रतिष्ठा केले त्या मंत्र पठणाने आणि शास्त्र आधार आहे त्याला. आणि मग त्याच्यानुसार ते ग्रहांना कंट्रोल करतात. त्यामुळं प्रत्येक ग्रह स्टोन केल्यानंतर दर 2.5-3 महिन्याने ती अंगठी काढून काचेच्या बॉलमध्ये घेऊन काचेच्या बांधीमध्ये सूर्याताची करायची. त्यांची प्रक्रिया ती परत चार्जिंग होते. येणाऱ्या 10 ते 15 वर्षांच्या काळामध्ये सगळ्यात भारी योग कुठल्या वर्षांमधला आहे, की जो सगळ्यांसाठी म्हणजे सगळ्यांचाच उद्धार करेल, असं कुठलं वर्ष वाटतं? आता 3.5 महिन्यानंतर योग चांगले 2027 पर्यंत लग्न जमणार, जास्त प्रेम जास्त होतील. कारण शनी तिथंच बसले आता 2.5 वर्ष तर आहेच तिथं, 27 पर्यंत आहेच तिथं. राहू बी ते काम तुम्हाला आनंद घ्या ना. तुम्ही आनंद घेताना ज्योतिष नका बघू. मग वकिलाकडे कधी जावं एखादा गुन्हा घडल्यानंतर ना, तुम्ही अगोदर जाऊन विचारता का मी खून करणार आहे म्हणून? ज्यांना आनंद घ्यायचा आहे आणि ज्यांचं घोडं अडलंय, एक्झॅक्ट वर्ष सांगा की या वर्षात जगून घ्या आणि जे करायचंय ते करून घ्या, उपभोगून घ्या, कारण सगळ्यात भारी वर्ष आहे. माझं स्वतःचं म्हणणं 2027-28 पर्यंत ज्यांना हे मानसिक आनंद त्यांनी घेऊन घ्यावा. आणि आपल्या आनंदाचा घेण्यासाठी एक दिवसाचा भरपूर झाला, 2.5 वर्षच कशाला पाहिजे? हे नश्वर शरीर हे कधी ना कधी तुम्हाला सोडायचंच आहे. हे सगळं भाडायचं, त्यासाठी तुम्ही त्यासाठी सोडले. ह्याचा देहाचा काय मेंटेनन्स आहे? तुमच्याकडे नामस्मरण कुठे? नामस्मरणाचं चित्त भ्रम होतं, भ्रमिष्ट होतं माणसं. मग कशामुळे होतात? स्थिर नाही. सगळ्या गप्पा मारल्यानंतर मला आता एक फायनल असा म्हणजे हे हवाय की ही एक गोष्ट करा, कशावरही विश्वास ठेवण्याची गरज नाही. तुमचं आयुष्य सुफळ, संपूर्ण आणि सक्सेसफुल होणार. एक काहीतरी असा पॉइंट द्या मला की हे करा, आयुष्यात दुसरं काही करण्याची गरज नाही, असा एक मंत्र. तुमचं आत्मनिरीक्षण करा. पहिल्यांदा काय करा? आत्मनिरीक्षण करा. तुम्ही काय आहे? तुम्ही जन्म कशासाठी घेतलेला आहे? तुमची उमेद काय आहे? तुम्हाला काय बनायचं आहे? तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा ना. आणि तुमचं नाव दिलंय हे सामान्य नाही. तुम्ही प्रत्येकाला नाव दिलं, वरूनच नाव आलेलं आहे. काही नसतं त्या नावाचा जप करा. आणि ज्यावेळेस ज्याचं एखादं कॉन्फिडन्स फेल होतं ना, त्यांनी ओम रक्ष रक्ष हुम 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 फट स्वाहा हा 3 वेळा मंत्र म्हणा. बघा तुमचं कॉन्फिडन्स फेल होतं का नाही. शास्त्र आधार आहे त्याला. आता काही लोकांना नाही परिचय, नका परिचय बघू. मला तुम्हाला सांगायला तर मला पैसे लागत नाही. तुम्हाला फक्त 3 वेळा म्हणायचं आहे. वाद आणि विवाद हे शब्द जोडूनच आलेले आहेत. मग जर तुम्हाला प्रगतीचं शिखर गाठायचं असेल तर गुरुमंत्र एकच आहे, स्वाद आणि विवाद सोडा. स्वादाने शरीर खराब होते आणि विवादाने तुमची माणसं तोडले जातील. मग मला जर दुसऱ्यांमध्ये बदल घडवायचा असेल तर मी पहिला माझ्या स्वतःत बदल करून घेतला. मी कुठं चुकलो? ग्रहांच्या पत्रिकेच्या व्यतिरिक्त जर तुम्ही ओरकडून एखादा शब्द देत असाल आणि तो फेल होत असेल तर तुम्हाला शास्त्र थांबलं पाहिजे. एखादा रोज मेडिटेशन करतोय तर त्याला पॉवर राहते. मेडिटेशन करते नाही, ते ग्रह करून घेतात. अतिशय महत्वाचं आहे. वाह गुरुजी, मजा आली. बऱ्याच गोष्टी रिअलाइज झाल्या, समजल्या. आता काही लोकांना ज्योतिषशास्त्रावर विश्वास असतो, काहींना नसतो. दोघांचीही रिस्पेक्ट आहे आणि दोघांचे विचार त्यांच्या त्यांच्या दृष्टीने बरोबर आहेत. पण या सगळ्यातनं एकच सांगतो जे मला कळलं की कर्म आणि भाग्य याच्यामधलं कोण श्रेष्ठ. तर मला वाटतं गुरुजी आत्ता काय कन्फ्युजन नाही की ज्याचं ज्यांना गरजेनुसार शास्त्रांची गरज आहे, कुठल्याही शास्त्राचं, त्याने ते घेऊन आपला मार्ग सुकर करावा. बरोबर. जे गुरुजींनी पण सांगितलं त्याच्या मागं लागू नये. आता मला सर्दी झाली तेवढीच गोळी घ्या ना. सारखी गोळी घेतली सर्दी मला हे होऊन जाईल. उन्हात नाल्यानंतर पाणी गोड लागतंय. सारखं पिलं तर सर्दी होईल ना. या ज्योतिषशास्त्राचं सुद्धा तसंच आहे की हे शास्त्र आहे, याचा आधार घ्या, याच्या आहारी नका जाऊ. कारण की कर्म हे ठरवतं की तुमचं भाग्य काय असेल. आणि जर का असं असेल तर जे कृष्ण म्हणतात की कर्मण्यवाधिकार असते मा फलेषु कदाचन, तसंच आपलं आयुष्य असलं पाहिजे
की आपला कर्मांवर विश्वास पाहिजे. जे घडायचंय ते घडेल, जे मिळायचंय ते मिळेल. जे मिळणार आहे तो कोणी खेचू शकत नाही आणि जे नाही मिळणार त्याच्या मागे लागून कुठे डोकं आपटत बसता. हेच मला या पॉडकट्ट्यावरनं तुम्हाला सांगायचंय. नाना, मजा आली तुमच्याशी गप्पा मारून. तुम्हाला सुद्धा भेटून बरं वाटलं. वाह! तुमच्या सगळ्या टीमवर्क तेवढ्या यातनं आम्हाला थोडासा वेळ बोलायला सांगायला मिळाला. लोकांना द्यानं बघा यजमानांनो, ज्यांना काय पटलं असेल तर ठीक आहे. कमेंटमध्ये अपशब्द बोलणे म्हणजे आपण जास्त हुशार आहे हे सांगणं असं होत नाही. तुमचे तुम्ही प्रयत्न देऊ शकता. पण माझं स्वतः विनंतीपूर्वक तुम्हाला सांगतो, आपल्या कर्मावर विश्वास ठेवा. जे होत असतं ते होणारच असतं. होणारा कोणी चुकू शकत नाहीये. पण जर तुम्ही स्वतःमध्ये बदल केला असेल, तर तुम्हाला कुठल्याही ज्योतिषाकडे जायची गरज नाही. आणि जिथं आमची आवश्यकता तिथं आम्ही नक्की सेवा करतो. जिथं पैशांसाठी सेवा केली जाते, ते कधी शक्य टिकत नाहीत. माझ्याकडे ना प्रत्येक यजमान हा देव जर समजला मी किंवा प्रत्येक ज्योतिषाने, तर त्यांना भाग्य बदलायला 1 सेकंद सुद्धा भरपूर झाला. वाह! असं श्रीचरणी प्रार्थना आहे. लवकरात लवकर असे भरपूर सूरज सर यांची टीमवर्क अशीच चांगले लोकांचे मार्गदर्शन कामं व्हावी. धन्यवाद. उन्नती शिखर गाठावं. लोकांच्या विज्ञानात, ज्ञानात खरा बदल व्हावा अशी श्रीचरणी प्रार्थना. जय वाह! जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद.